प्रश्न क्रमांक 1. मेथीमध्ये कोणता औषधी गुणधर्म असतो? ए. जंतुनाशक. बी. ताप कमी करणारे. सी. मधुमेह नियंत्रक. डी. निद्राजनक. उत्तर आहे सी. मधुमेह नियंत्रक. प्रश्न क्रमांक 2. कांद्यामधील कोणता घटक डोळ्यातून पाणी आणतो? ए. सल्फरयुक्त संयुग. बी. आम्ल. सी. क्षार. डी. लवंगद्रव्य. उत्तर आहे ए. सल्फरयुक्त संयुग. प्रश्न क्रमांक 3. मिरची कोणत्या रसायनामुळे ती तिखट लागते? ए. कॅरोटीन. बी. कॅप्सेसिन. सी. क्लोरोफिल. डी. सायनोजेन. उत्तर आहे बी. कॅप्सेसिन. प्रश्न क्रमांक 4. टोमॅटोमध्ये कोणता जीवनसत्व अधिक प्रमाणात असतो? ए. जीवनसत्व ए. बी. जीवनसत्व B12. सी. जीवनसत्व सी. डी. जीवनसत्व डी. उत्तर आहे सी. जीवनसत्व सी. प्रश्न क्रमांक 5. भारतात सर्वाधिक लागवड होणारी भाजी कोणती आहे? ए. बटाटा. बी. टोमॅटो. सी. कांदा. डी. वांगी. उत्तर आहे ए. बटाटा. प्रश्न क्रमांक 6. भोपळ्याचा उपयोग कोणत्या सणासाठी केला जातो? ए. दिवाळी. बी. होळी. सी. नागपंचमी. डी. दसरा. उत्तर आहे डी. दसरा. प्रश्न क्रमांक 7. गाजरामध्ये कोणता रंगद्रव्य अधिक असतो? ए. लायकोपीन. बी. कॅरोटीन. सी. क्लोरोफिल. डी. अँथोसायनिन. उत्तर आहे बी. कॅरोटीन. प्रश्न क्रमांक 8. कोणती भाजी हिरव्या सोन्याची भाजी म्हणून ओळखली जाते? ए. पालक. बी. मेथी. सी. कोथिंबीर. डी. शेवग्याच्या शेंगा. उत्तर आहे डी. शेवग्याच्या शेंगा. प्रश्न क्रमांक 9. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक भाजीपाला उत्पादन होते? ए. महाराष्ट्र. बी. उत्तर प्रदेश. सी. पश्चिम बंगाल. डी. कर्नाटक. उत्तर आहे सी. पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या भाजीपाला पिकाला फुलवर रोग होतो? ए. टोमॅटो. बी. कोबी. सी. बटाटा. डी. गाजर. उत्तर आहे ए. टोमॅटो. मित्रांनो, अशाच नवनवीन जनरल नॉलेजच्या प्रश्न उत्तरांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.